भोकर या झाडाचे शास्त्रीय नाव कोर्डिया डिकोटोमा आहे. याला विविध भागात बारगुंड, लासोरा, लसोडा अशा नावांनीही ओळखले जाते. इंग्रजीमध्ये याला इंडियन चेरी किंवा इंडियन ब्लूबेरी असे म्हणतात. भोकर हा वृक्ष भारतात कोरड्या पानझडी जंगलांपासून ओलसर मोसमी जंगलांपर्यंत आढळतो. महाराष्ट्रातही तो अनेक ठिकाणी दिसतो. पण आजकाल ही झाडे दुर्मिळ होत चालली आहे. काही गावांमध्ये तर भोकराचे झाड पाहणेही कठीण झाले आहे. त्याची साल धुरकट, खडबडीत आणि फाटलेली असते. याची पाने रुंद, अंडाकृती, गुळगुळीत आणि साधारण 7 ते 10 सेंटीमीटर लांब असतात. फांद्या खाली झुकलेल्या दिसतात. त्यामुळे झाड सहज ओळखता येते. भोकराची फुले लहान, पांढरी किंवा पांढरट हिरवी असतात. फळे गोलाकार, बोराएवढी आणि पिकल्यावर पिवळसर रंगाची होतात. या फळांच्या आत चिकट, बुळबुळीत गर असतो आणि त्यात 1 ते 4 बिया आढळतात. फळातून बिया काढणे थोडे कठीण असते, कारण गर खूपच चिकट असतो. भोकर ही एक महत्त्वाची औषधी वनस्पती मानली जाते. याची फळे खोकला, कफ, पित्त, मृतदाह, तहान, जखमा आणि व्रण यामध्ये उपयोगी मानली जातात. फळे मृतवर्धक, कृमीनाशक आणि पचनास मदत करणारी असतात. याची साल ताप, पोटदुखी, डोकेदुखी, तोंडातील अल्सर, त्वचारोग आणि खाज यासाठी पारंपरिक पद्धतीने वापरली जाते. सालीची पावडर दातांसाठी उपयुक्त मानली जाते. पानांचा रस थंड गुणधर्माचा असल्याने सूज, जळजळ आणि मायग्रेन यासाठीही वापरला जातो. भोकराच्या फळांची भाजी आणि लोणचे खूप प्रसिद्ध आहे. विशेषतः राजस्थान, गुजरात आणि महाराष्ट्रात याचे लोणचे मोठ्या आवडीने खाल्ले जाते. हे लोणचे भूक वाढविणारे, पचन सुधरविणारे आणि अग्निवर्धक मानले जाते. भोकर हे झाड फक्त औषधीच नाही तर पर्यावरणासाठीही अत्यंत महत्त्वाचे आहे. याचे लाकूड इंधन, घरगुती उपयोग आणि शेतीची अवजारे तयार करण्यासाठी वापरले जाते. परंतु आज ही झाडे कमी होत चालल्यामुळे भोकराचे संवर्धन आणि लागवड करणे अत्यंत गरजेचे आहे. धन्यवाद.